नमस्कार प्रेक्षक. सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेलं आणि 3 रुपये ते 5 रुपये महिना असं दिव्याकरता ज्यांनी शिक्षणाकरता खर्च केले आणि ज्या आईवडिलांनी त्यांच्यातले चांगले गुण हेरले असे पुण्याचे विद्युत विभागातील एक कर्मचारी राजेंद्र पवार यांना एक पुरस्कार देण्यात आला आणि श्रीपाल सबनीस यांनी त्यांचं कौतुक केलं. रिटायर होतोय हा एक भाग एक समजा तुम्ही त्याचा. इथून पुढचा भाग 2 सुरू होणार आहे. बऱ्याचदा कालांतराने आपल्याला मुख्य अभियंता पदाची कारकिर्दीपर्यंत एक भाग 1 असावा असं त्याच्या मागची संकल्पना आहे आणि त्या पद्धतीने तो आता हे 250-300 पेजेसचं मोठं पुस्तक आहे. निश्चितच माझ्या इंजिनियर बांधवांना याच्यातून काहीतरी घेता येईल हा माझा याच्या मागचा उद्देश आहे. मला मोठं व्हायचं नाहीच आहे, मी मुळातच मोठा आहे असं मी मानतो. मी जेव्हा ज्युनियर इंजिनियर होतो तेव्हापासून मानतो, कारण त्या पद्धतीने काम करत आलोय आणि जगासमोर प्रेझेंट होत आलेलो आहे. जे लोक करतात तेच समाजापुढे प्रेझेंट होऊ शकतात. उगीच कोणी समोर येण्यासाठी पण धैर्य लागतं, काहीतरी कर्तृत्व लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या कोणाच्या माध्यमातून? आपल्या सर्वांच्या माध्यमातून. महावितरणचे माझे जे सहकारी असतील ते त्यात सर्वात जास्त महत्व मी माझ्या लाईन स्टाफला देतो, कारण हा जो गाडा चाललाय महावितरणचा किंवा तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा, हा महावितरणच्या लाईन स्टाफमुळे चाललाय. त्या खालोखाल माझे सेक्शन ऑफिसर आणि मग वरिष्ठ सर्व जे काही अधिकारी आहेत, वेगवेगळ्या विंगचे, बिलिंगचे असतील, HR चे असतील. ज्ञानसंपन्न अशा प्रकारच्या 6 वर्षाची तपश्चर्या असणाऱ्या विठ्ठल सोनवणे यांच्या संपादनाखाली सिद्ध होणाऱ्या या अंकाचं प्रकाशन त्यांनी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर संबंध कार्यक्रमामध्ये या वसंत वर्षामध्ये त्यांनी संबंध मनोहर सोनवणे यांचं शब्दचित्र त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर प्रकाश रोकडे यांचं घेतलेलं आहे. 2 सामाजिक कार्यकर्ते घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे जामखेडकर, राजगुरू यांच्या प्राच्यविद्या संदर्भातलं लेख त्याच्यात आलेले आहेत. शब्बीर शेख नावाचा एक अहमदनगरचा मुस्लिम लेखक आहे. त्यांनी नगरच्या जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास त्यांनी त्यामध्ये मांडलेला आहे, शब्दचित्र लिहिलेलं आहे. त्यांच्यावर मी लिहिलेला आहे तो लेख त्यांनी त्यात घेतला आहे. बौद्ध समाजातले प्रकाश रोकडे यांच्या संदर्भातलं सुंदर अशा प्रकारचं लेख त्याच्यात आलेला आहे. म्हणजे संस्कृती, बहुसांस्कृतिक एकता सिद्ध करण्याच्या दृष्टीनं हे लेखन आणि हे संबंध संपादन अत्यंत महत्वाचं आहे. 6 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये 24 अंक निर्माण करणारे व आपले विठ्ठलराव या ठिकाणी आमच्या मनोहर कोलतेनी सन्मानित केलेले आहे. त्याचबरोबर मनोहर कोलतेनी 4 ते 5 पहाटे 4 वाजता उठून पहिल्यांदा सुविचार निर्माण करणं, एक सुंदर अशा प्रकारची सकाळ जावी, सुंदर सगळ्यांचा महाराष्ट्राचा दिवस अत्यंत प्रकाशमान व्हावा हे राजेंद्र पवार तो प्रयत्न करतात. हा माणूस आपल्या ज्ञानाच्या विचारानं, सुविचारानं संबंध महाराष्ट्राची संस्कृती सुंदर व्हावी, आनंदी घडावी यासाठी एक सुंदर विचार देतो. आजचा सुविचार मला वाटतं माझं तुझं असं आपण करत राहतो, पण तुझंही माझं आणि माझंही तुझं अशा प्रकारची एकात्मता सांगणारा सुविचार मनोहर कोलतेने या ठिकाणी मांडलेला आहे. असं दर अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. सध्या वाहनांचं अपघात सत्र हे काही सुटत नाही. पुण्यातील आळंदी घेणद या गावी असाच एका लहान मुलानं वाहन चालवून भांडणाच्या रागातून महिलेच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
पुण्याला मुरलीधर मोहोळ हे नागरी उड्डाण मंत्री झाले आणि लोहगाव विमानतळाच्या विकासाची चालना युद्ध पातळीवरती सुरू झाली असं चित्र सध्या आपल्याला दिसतंय. मोहोळ यांनी काल विमानतळ अधिकारी, संरक्षण अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह एक बैठक घेतली आणि 35 एकर जागा ही विमानतळाला स्वीकारून विमानतळाचा विकास करण्यात येईल अशी भूमिका मांडली आणि त्याची कार्यवाही जलद गतीनं करण्याचा आदेशही त्यांनी दिला. पुण्यातल्या कारागृहातले कैदी बुद्धिबळ खेळणार आहेत आणि ते त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत अशी माहिती ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सो आत्ता स्पर्धा ऑलरेडी झालेल्या आहेत. ही जी कॉन्फरन्स जी आहे ही जगामध्ये अनेक ठिकाणी ह्या प्रकारचे प्रयोग केले जात आहेत की ज्याच्यामध्ये बुद्धिबळाद्वारे कैद्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर साधारणपणे 50पेक्षा जास्त देशांमध्ये हे प्रोग्राम चालू आहेत. तर त्या सर्वांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत आणि त्याचा अनुभव प्रत्येक ठिकाणी कसा आहे त्यासाठी हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये अनेक देशांमधल्या ऑथॉरिटीजची लेक्चर्स असतील, त्याचबरोबर ती काही परिसंवाद असतील ज्याच्यामध्ये वेगळे प्रिझन ऑथॉरिटीज असतील, स्पोर्ट्स फेडरेशन्स असतील वेगळ्या वेगळ्या देशांच्या, तिथले कोचेस असतील आणि एक परिसंवाद आहे ज्याच्यामध्ये मलावीमधला एक कैदी आणि आपला पुण्यामधला एक कैदी जो आता सुटलेला आहे ज्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ॲक्च्युली पार्टिसिपेट केलेलं आहे, तर त्यांचा अनुभव हा आपल्याला इथे ऐकायला मिळेल. असा 2 दिवसाचा परिसंवाद हयात हॉटेलमध्ये आहे आणि अर्धा दिवस प्रिझनला व्हिजिट असेल ज्याच्यामध्ये तिथे जे आत्ता बुद्धिबळ शिकत आहेत त्या खेळाडूंबरोबर हे जे बाहेर देशातनं प्रतिनिधी आलेले आहेत ते डाव खेळणार आहेत.